नमस्कार, मी अमोल देसाई आणि तुम्ही बघताय दख्खन क्रिएशन. गेल्या 5-6 दिवसांपूर्वी आम्ही एक रील टाकली, सोशल मीडियावरती व्हायरल झाली. त्याच्यामध्ये आम्ही आवाहन केलं होतं की सामानगड ते नेसरी खिंडीचा जो प्रवास आहे तर तो आम्ही पायी करणार होतो. म्हणजे जेव्हा कधी प्रतापराव गुजर आणि त्यांचे मावळे या ठिकाणी आले असतील तर त्यानंतरची आजची मोहीम म्हणजे इतक्या वर्षात ही पहिलीच मोहीम झाली आणि आम्ही खूप एन्जॉय केली. तर ती मोहीम कशा पद्धतीनं होती आणि या मोहिमेच्या दरम्यान काय काय झालं हे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळणार आहे. मी सुरुवातीला जसं म्हटलं की आम्ही खूप काही या मोहिमेची जाहिरात केली नव्हती, कारण पहिलीच मोहीम होती. आम्ही 4-5 दिवसांपूर्वी रेकी करून गेलो होतो आणि त्या दरम्यान आम्हाला एक गोष्ट लक्षात आली होती की रस्ता जो आहे तो थोडासा अडचणीचा आहे, त्याच्यामुळे म्हटलं जास्त लोक न्यायला नको. तर त्या 2 रीलच्या माध्यमातून जेवढे काय येतील तेवढे आपण घेऊन जाऊ. तर जवळपास 25 मावळ्यांनी या मोहिमेमध्ये सहभाग नोंदवला. दख्खन टुरिझमच्या माध्यमातून आपण ही मोहीम केली. सुरुवातीला आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा जो गडिंग्लज मधला पुतळा आहे त्या ठिकाणी जमलो, महाराजांच्या मूर्तीची पूजा केली, तिथून सामानगडावरती गेलो आणि या मोहिमेच्या दरम्यान आम्हाला खूप जणांनी मदत केली. जसं की गडिंग्लज मधून सामानगडावरती जाण्यासाठी गाडीचा प्रॉब्लेम येत होता, तर आमचे डॉक्टर अरबोळे साहेब आणि त्यांचे मित्र त्यांनी आम्हाला गाड्या दिल्या. पुढे गेल्यानंतर नाश्त्याचा आमचा जो विषय होता तर अरबोळे सरांनीच त्यांच्या मम्मींना सकाळी पहाटे उठून त्रास दिला आणि त्यांनी मग आमच्या सगळ्यांसाठी गरमागरम पोहे करून दिले. गडावरती गेल्यानंतर आम्ही गडाची पूजा केली, त्यानंतर तिथं हनुमान मंदिरात गेलो, त्या ठिकाणची पूजा केली, तिथं आम्ही नाश्ता केला आणि थेट मोहिमेसाठी निघालो. सुरुवातीला आमच्या दुर्गवीर प्रतिष्ठानचे सिनियर मेंबर डॉक्टर अरबोळे सरांनी या मोहिमेबद्दल सगळ्यांना माहिती दिली की कशा पद्धतीनं ही मोहीम व्हायला पाहिजे, ट्रेक न होता ही कशा पद्धतीनं मोहीम केली पाहिजे. तर ह्याच्यासाठी त्यांनी मार्गदर्शन केलं आणि मग आम्ही सगळे निघालो. डोंगर आणि तो रस्ता पार करता करता प्रेरणा मंत्र घेत महाराजांची गाणी ऐकत ऐकत आम्ही अख्खा तो हसूरवाडीचा डोंगर असेल, महागावचा डोंगर असेल, लाकडवाडीचा डोंगर असेल, बटकणंगल्याचा डोंगर पार करून आम्ही दुपारच्या टायमिंगमध्ये बटकणंगल्यात आलो. बटकणंगल्यात आल्यानंतर बरेच जण थकलेले होते आणि मग त्या ठिकाणी आमचेच म्हणजे दुर्गवीर प्रतिष्ठानावरती प्रेम करणारे जाधव कुटुंबीय जे आहेत, म्हणजे प्रमोदजी जाधव आहेत किंवा संदीपजी जाधव आहेत, तर त्यांनी खूप छान पद्धतीने आम्हाला त्या ठिकाणी जेवणाची सोय केली होती. देवस्थान कमिटी जी आहे बटकणंगल्याची त्यांनी पण तिथं त्या ठिकाणी उत्कृष्ट अशी जेवणाची सोय केलेली होती. त्या ठिकाणी आम्ही जेवण केलं, थोडा वेळ आराम केला. जाधव कुटुंबियांची जी माहिती आहे म्हणजे गडाचे ते गडकरी आहेत, तर त्यांच्या माहिती आपले दुर्गवीर अवधूत यांनी त्यांची पूर्ण माहिती दिली आणि मग तिथून आम्ही निघालो. तिथून निघाल्यानंतर नेसरीत आलो आणि ज्यांच्यासाठी ही मोहीम केली होती आम्ही ह्या मोहिमेला नाव देताना दिलेलं स्वामीनिष्ठा मोहीम. म्हणजे स्वामीनिष्ठा काय असते ते या प्रतापरावांच्या आणि त्यांच्या मावळ्यांच्या बलिदानातून आपल्याला कळतं. म्हणजे हल्लीचा जो गडूळ झालेलं राजकारण बघता, म्हणजे आज एका पक्षात, उद्या 3ऱ्या पक्षात, परवा 4थ्या पक्षात, तर ह्या गोष्टी चालू आहेत. तर ही स्वामीनिष्ठा काय आहे तर त्या लोकांनी शिकायला पाहिजेत. म्हणजे महाराजांच्या एका शब्दावरती प्रतापराव निघाले या मोहिमेसाठी, पण प्रतापराव निघालेत म्हटल्यानंतर त्यांच्या पाठीमागे जे 6 मावळे होते तर त्यांनी एकाही गोष्टीचा विचार न करता तर त्यांच्या खांद्याला खांद्या लावून ते लढले. मृत्यू अटळ आहे माहिती असताना देखील ते लढले. तर त्या 6 मावळ्यांचं देखील बलिदान ग्रेट आहे. तर त्या हेतूने आम्ही ही मोहीम सुरू केली होती. इथं आलो, या ठिकाणची पूर्ण पाहणी केली, महाराजांच्या प्रतिमेचं पूजन केलं, त्यानंतर इथं जो स्मारक आहे त्या स्मारकाचं पूजन केलं. पूर्वीच्या काळातले जे अवशेष या ठिकाणी आहेत या स्थळावरती तर ते बघून घेतले आणि आता निघायचं म्हणून बसलो होतो आम्ही. तर एक व्यक्ती जे आहेत युवराज सासुलकर नेसरीतले, तर ते पहिला व्हिडिओ बघितल्यापासून आमच्या संपर्कात होते की मी काय करू शकतो तुम्हाला मदत. प्रत्येक जण अडकून असतो, आपापल्या कामात अडकून असतो, पण महाराजांप्रती, स्वराज्याप्रती मला काहीतरी करायचं आहे तर ही भावना प्रत्येकामध्ये जागी आहे. तर हे आम्हाला या मोहिमेच्या दरम्यान कळलं की आम्ही कुणालाही तुम्ही आम्हाला काहीतरी करा, तुम्ही आम्हाला काहीतरी मदत करा असं म्हटलं नाही. आणि ते सासुलकर यांचा सतत अवधूत यांना फोन येत होता आणि मग त्यांना टाळता आलं नाही आम्हाला आणि मग आम्ही त्यांना म्हटलं की ठीक आहे, तुम्ही आम्हाला काय नको, आम्ही मस्त छान जेवून वगैरे आलो. तर ते म्हणाले की man चहा तरी मला घेऊन याची संधी द्या. तर ते या ठिकाणी चहा घेऊन आले आणि त्यानंतर मस्त सगळ्यांनी गप्पा टप्पा केल्या. मोहीम कशी वाटली ते सगळ्यांनी रिव्ह्यू दिले. माझी पहिलीच मोहीम आहे, मला खूप शिकण्यासाठी भेटलं या मोहीममधून. ही पहिलीच मोहीम होती, ही खूप छान वाटलं आणि असं सगळ्या आम्ही लेडीज आणि येऊन आणि वाढूयात आणि नक्की येऊयात. आता आम्ही 4 आहेत, पुढच्या वेळा 40 घेऊन येणार. आणि मला अनुभवायचं होतं की तेव्हा त्या काळामध्ये मावळ्यांनी कसं केलं असेल, काय असेल, कारण मी स्वतः कधीच गेली नाहीये मोहिमांना किंवा काहीच. मी माझ्या लाईफमध्ये बघितलेत किल्ले, पण असं एकदम ट्रेकिंग वगैरे खूप कमी केलंय. इकडे नवीन नवीन लोक भेटले, त्यांच्यासोबत त्यांचे एक्सपिरियन्स ऐकत आली. एवढे म्हणजे वाटेत ते त्यांच्या लाईफचे सगळे, ते तर दुर्गवीरची टीम आहे, ते आतापर्यंत त्यांच्या लाईफमध्ये खूप केलंय त्यांनी.
तर ते सगळे सांगत होते, त्याच्यातून आम्हाला इतिहास कळत गेला, खूप काही काही शिकायला भेटला त्यांच्यासोबत. इथून पुढे जेवढे ते मोहीम करतील मी प्रत्येकाला येणार हे मी आता फिक्स केलंय. आज सकाळपासून आम्ही सामानगड ते नेसरी आपला पायी प्रवास केलेला आहे, ट्रेक केलेला आहे, मोहीम केलेली आहे. तर यामध्ये सर्वांनी खूप सांभाळून घेतलं आणि लास्ट मोमेंटला मी यायला तयार झाले इथे रात्री. तर आमच्या घरात एवढं होतं, कोण येते दुर्गवीर सोबत जाते, हा जा मग, असं झालेलं. इतका विश्वास आमच्या घरच्यांचा पण दुर्गवीर प्रतिष्ठानवर आहे. ही मोहीम आहे ते आम्हाला रात्री 9:30 वाजता म्हणजे समजलं. त्याच्यानंतर मग लास्ट स्टेजला आमचं डिसिजन झाला की आम्ही यायचं साक्षीने सांगितल्याप्रमाणे. त्याच्यानंतर म्हणजे आधीपासूनच म्हणजे मावळ्यांनी एवढं म्हणजे आपल्यासाठी करून ठेवलंय, तर आपल्याला एवढं म्हणजे 21 किलोमीटरचा रस्ता म्हणजे ट्रेक करायला काय प्रॉब्लेम आहे या विचारांनी आम्ही ट्रेक केलेला आहे. तर खूप छान ट्रेक होता. माझी पहिलीच मोहीम खूप भारी झाली. तर ही माझी पहिलीच मोहीम होती. मला मोहीम फार आवडली. पहिल्यांदाच मला एवढा जास्त चालण्याचा एक्सपिरियन्स भेटला आणि आता जे या सर्वांनी भाषण केलं ते मला फार मनापासून आवडलं आणि यापुढील मोहिमांना मी येण्यासाठी इच्छित आहे. मी गेली 3 वर्ष सामानगडावरती जातोय. तिथून मी एक बोर्ड बघितला दुर्गवीर. मला जॉईन व्हायचं होतं तिथं, 3 वर्ष ट्राय करायला जॉईन व्हायचं. मला सुट्टी नाही, काही नाही. अचानकच काल रात्री म्हणजे 2 दिवसापूर्वी रील बघता मी बघितली. पहिला मी मेसेज केला सरांना, असं सर मला जॉईन व्हायचं आहे काय बोलून. मला एकतरी सामानगडाचा इतिहास जाणून घ्यायचा होता, प्लस मला मोहीम अटेंड करायला भेटली आणि बऱ्याच लोकांची ओळख झाली. इथली मी ठिकाणी बघितली होती पण इतिहास नव्हता माहिती. पण आजच्या मोहिमेत मला बऱ्यापैकी इतिहास ऐकायला भेटला आणि इथून ज्या काही पुढे मोहीम होतील त्या मोहीम मी नक्की अटेंड करेन. अशा मोहीम 2 महिन्यातून 3 महिन्यातून झाल्या पाहिजे. आम्ही गेली 10 ते 11 वर्ष दुर्गवीर प्रतिष्ठानमार्फत गड संवर्धनाचं कार्य करतोय आणि खूप मोहिमा आपण राबवलेल्या आहेत. आणि मी प्रथमतः सर्व लोकांना आव्हान असं करेन की गड संवर्धनाच्या मोहिमेमध्ये आपण सहभाग घ्यावा. मोहिमेचा हेतू हाच होता की स्वामीनिष्ठा काय आहे, महाराज आणि त्यांचे मावळे यांचे ऋणानुबंध कसे होते, तर हे या मोहिमेतनं आम्हाला दाखवायचं होतं. आणि आमचा हेतू मी अगदी समाधानाने सांगतोय की आमचा 3-4 दिवस आम्ही जो प्रयत्न केलेला ही मोहीम आखण्याचा, तर आमचा हेतू पूर्णपणे साध्य झालेला आहे. आमच्या दुर्गवीरमध्ये जॉईन होण्यासाठी जसं एक मित्र म्हणाला की मी 3-4 वर्ष दुर्गवीरचे बोर्ड बघत होतो, पोस्ट बघत होतो, व्हिडिओ बघत होतो की मला ही संस्था जॉईन करायची आहे. एक मुलगी पण म्हणाली की तू दुर्गवीरमध्ये जातेस ना तर जा बिंदास. तर हे दुर्गवीरनं कमावलेलं आहे आणि दुर्गवीर प्रतिष्ठानमध्ये हळूहळू हे जे मावळे आहेत आजच्या काळातले किंवा महाराजांचे भक्त आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचे, तर ते या दुर्गवीरमध्ये येत आहेत. माझं तुम्हाला देखील आव्हान असणार आहे की आपला जो इतिहास आहे तर तो आपणच राखला पाहिजे. संवर्धन संरक्षण आपणच करायला पाहिजे, बाहेरचं कोणी येऊन करणार नाही. आणि या एकमेव हेतूने दुर्गवीर प्रतिष्ठान गेल्या 10 ते 15 वर्षापासून आपल्या गडिंग्लज दादरा चंदगड भागातल्या गडांवरती तर काम करत आहेत, शिवाय महाराष्ट्रातल्या इतर जिल्ह्यातील गडांवर पण काम करत आहे. मी भागातल्या लोकांना तर आवाहन करतोच की तुम्ही दुर्गवीरमध्ये सहभागी व्हा. जेव्हा कधी तुम्हाला मिळते संधी मिळते तर त्यावेळी जाऊन तुम्ही संवर्धन करू शकता किंवा इतर ज्यावेळी मोहिमा असतात त्यावेळी तुम्ही काहीतरी प्रत्यक्ष आम्हाला मदत करून तुम्ही या मोहिमेमध्ये सहभागी होऊ शकता. शेवटी एवढंच आवाहन करेन की आपण सगळ्यांनी मिळून केलं तरच आपला इतिहास राखला जाणार आहे. पुढच्या मोहिमेबद्दलची माहिती तुम्हाला नक्की देऊ. हा व्हिडिओ किंवा आमची मोहीम कशी वाटली हे तुम्ही कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.